हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त आणि मजेत ना? तर मजेतच राहा. तर चला, आता मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन जातोय कोकणात. चला, तर हे बघा, आपण निघालेलो आहोत बसने. आता आपण बसमध्ये आहोत आणि समोर तुम्हाला एक डोंगर दिसतोय. तो डोंगर कुठला आहे, कोणी ओळखू शकेल का? हे बघा, ही कमान आहे आणि या कमानीच्या आतून आपल्याला जायचं आहे. तर मी तुम्हाला सांगतोय की हे जे आपण जिथं आहोत किंवा हे जे मंदिर आहे हे मार्लेश्वराचं आहे. हे बघा, हा माकड इथला. तर इथं असं भरपूर माकडं वगैरे आहेत, कारण डोंगराळा भाग आहे आणि इकडे मार्लेश्वराचं मंदिर आहे. आणि आता इथे आपण आलेलो आहोत आणि जस्ट वरती पण पायऱ्या भरपूर आहेत. ज्यांना गुडघ्यांचा वगैरे त्रास असेल ते खालूनच नमस्कार करतात, वरती काही जात नाहीत. पण आपण वरती जाणार आहोत, तर हळूहळू अशा प्रकारे आपण वर जातो आहोत. बरं, हा जो व्हिडिओ आहे ना, हा तुमच्यापर्यंत फार उशिरा पोहोचत आहे, कारण हा शिमग्याचा व्हिडिओ आहे. आता याच्यापुढे तुम्हाला शिमगासुद्धा बघायला मिळणार आहे. हे मार्लेश्वर म्हणजे माझ्या मित्राचं गाव आहे आणि कोकणामध्ये तुम्हाला माहितीच आहे की किती शिमगा आणि गणपती हे दोन उत्सव अतिशय आनंदाने साजरे केले जातात. तर त्यासाठीच शिमगा बघण्यासाठी आपण आज इथे आलेलो आहोत. आणि इकडे एक खास कार्यक्रम असतो पालखी नाचवण्याचा. तर तो पालखी नाचवण्याचा जो कार्यक्रम आहे तो आता आपण इथे बघणारच आहोत. म्हणजे व्हिडिओच्या तो पुढे आहे. तोपर्यंत तुम्ही हे मंदिर, इकडच्या पायऱ्या, इकडचा परिसर, इकडची माणसं, हे सगळं काही अनुभवायचं आहे. व्हिडिओ थोडासा लेट पोस्ट होतोय, त्याबद्दल सॉरी, कारण शिमगा होऊन बरेच दिवस झालेत. तर तुम्ही गोड मानून घ्याल. आणि कसं असतं, शिमग्याच्या वेळेस तर तुम्ही भरपूर लोकांचे व्हिडिओ बघितले असतील, पण आफ्टर शिमगा तुम्ही आता माझा व्हिडिओ बघाल आणि तो कसा आहे ते नक्कीच तुम्ही मला कळवा. तुम्हाला तो आवडतोय का? तर हे बघा, आता जवळजवळ मंदिराच्या आपण जवळ आलेलो आहोत आणि इथे विक्रेते आहेत. म्हणजे पूजेचं सामान आहे, पेढे वगैरे आहे, प्रसादाचं आहे. आणि गाव म्हटलं की दुतर्फा झाडं असतात. हे बघा, ऊन आहे पण ऊन अजिबात जाणवत नाही आहे, कारण दोन्ही बाजूला झाडं आहेत आणि त्यामुळे झाडांची प्रचंड सावली आपल्यावर पडत होती. चालत असल्यामुळे थोडासा दम लागत होता, कारण बरंच चालायचं होतं. पायऱ्या किती होत्या काय होत्या मोजल्या नाही. नवीन ठिकाण आहे. तर हे बघा, मार्लेश्वराच्या मंदिरापर्यंत आता आपण वरपर्यंत हळूहळू येऊन पोहोचत आहोत. मध्ये मध्ये हे असे आडोशे आहेत थांबण्यासाठी. आणि अशा प्रकारे सगळीच जणं, मित्राची फॅमिली वगैरे सगळेच जणं हळूहळू करून आपण जात आहोत पुढे. तर आपल्या यूट्यूब फॅमिलीपैकी कोण कोण कोकणामधलं आहे त्यांनी आवर्जून मला कळवायचं आहे की तुम्ही कोकणातले आहात. तर आहात की नाही तो एक पहिला प्रश्न. त्यानंतर तुमचं कोकणामध्ये कुठलं गाव आहे, कारण आता मुंबई म्हटली तर किती मोठी आहे, त्यामध्ये बरेच शहर आहेत. तसंच कोकण म्हटलं तर तुम्ही कोकणातले नेमके कुठले, तर ते तुमचं गाव पण कळवायचं आहे. सोबतच हा व्हिडिओ पण एन्जॉय करायचा आहे. मार्लेश्वराचं कोणी असेल तर आवर्जून कमेंट करायची आहे की मार्लेश्वरचे आम्ही आहोत म्हणून, म्हणजे मला फार आनंद होईल. बघा, हे डोंगरच डोंगर आहेत आजूबाजूला आणि पावसाळा नसल्यामुळे सगळं सुकून गेलेलं आहे. आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा सगळं इकडे हिरवळ होईल. पुन्हा एकदा तो लांबचा लांब प्रवास. वरती मार्लेश्वराच्या मंदिरामध्ये व्हिडिओ वगैरे अलाउड नाही आहे, त्यामुळे आम्ही तिथे व्हिडिओ वगैरे काढलेले नाही आहे. कारण जेव्हा तुम्ही नवीन ठिकाणी जाता तेव्हा अशा प्रकारे तुम्ही अजिबात व्हिडिओ वगैरे काढू नका. आणि कुठलंही ठिकाण असू द्या, ते बघण्यासाठी नक्कीच जात चला. असं काही नाही आहे की इथं जायचं नाही, तिथं जायचं नाही. सगळ्या ठिकाणी जायचं. सगळं आपल्यासाठी आहे, सगळ्या संस्कृती बघायच्या. आता पालखी नाचवण्याचा कार्यक्रम बघूया. बघतात पण ते.
आलेल्या पंचकृषीतील सर्व नाचवणाऱ्या मंडळींना एक नम्रतेची विनंती आहे. गड्याला आपण इथं पालखी नाचवायला आया बहिणीला त्याचा देखावा बघण्यासाठी आपण जमलो आहोत. इथे जर एखादा मागं सांगितलं तर लगेच ओरडा आरडाओरडा करताय का दंगा करायचा आहे का? कृपया सर्वांनी शांतता पाळा. जर ज्याला नाचवता येत असेल तरी पालखी नका, कशी पालखी होऊ देऊ नका. आमच्या कर्म्याच्या पालख्या